डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रत्येक घरात साजरी झाली पाहिजे. श्रीरंग पिंजरकर. शिवसेना कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात. शिवसेना कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डॉक्टर आंबेडकर यांनी देशाला सशक्त संविधान दिले. यामुळे सर्वांना समानतेचा व मानवतेचा अधिकार दिला असून देशातील घटक त्याचा लाभ घेत आहेत. यामुळे बाबासाहेबांची जयंती घराघरात साजरी झाली पाहिजे असे प्रतिपादन श्रीरंग दादा पिंजरकर यांनी अध्यक्ष भाषणातून केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सचिव सतीश गोपनारायण, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख शंकर जोगी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. यावेळी उपजिल्हा प्रमुख सुरेश ठाकरे, युवासेना लोकसभा तेल्हारा तालुका प्रमुख प्रवीण वैष्णव, बाळापूर तालुका प्रमुख मंगेश म्हैसने, जिल्हा सरचिटणीस रामदास हरणे, शहर संघटक राजेश पिंजरकर, उपशहर प्रमुख स्वप्नील देशमुख, तालुका संघटक रमेश, माजी सैनिक आघाडीचे ग्रामीण अध्यक्ष प्रकाश इंगळे, संजय अरखराव, श्रीकृष्ण चक्रनारायण, बाळापूर तालुका संघटक योगेश कंडारकर, कुणाल सप्रे यांसह शेकडो शिवसैनिक यांनी उपस्थित होते. दरम्यान वडेगाव ज्येष्ठ शिवसैनिक सागर काळे, श्रीकृष्ण काळे, वाडेगाव येथील जुने शिवसैनिक यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला. आपल्या देशामध्ये जे काही क्रांतिकारी झाले, जे काही महामानव झाले, परंतु परिस्थिती अशी आहे की हे लोक एका सचोटीमध्ये बांधले गेले. कालपर्यंत बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे महामानव, बौद्धांचे नेते अशी त्यांची प्रतिमा आपल्याच राज्यकर्त्यांनी रंगवली. शिवाजी महाराज हिंदूंचे, महात्मा फुले माळ्यांचे, तुकाराम महाराज कुंब्यांचे, मुसलमानांचे पैगंबर, जे काही शिले ह्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो, या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी पलीकडे हे लोक होते की यांनी हा विचार कधी केलाच नाही की आपण फक्त या अमुक लोकांसाठी करतो की त्या लोकांसाठी करतो. आज बाबासाहेबांनी जे काम केलं असेल, त्यांना स्वतःचं अस्तित्व तयार करण्याकरता त्यांच्यावर किती अत्याचार झाले, किती अन्याय झाले, हा तुम्ही इतिहास वाचला तर तुमच्या लक्षात येईल की ते फक्त शाळा शिकून त्यांनी कुठं घटना लिहिली असं नाही, तर त्यांना हे सर्व करण्याकरता एवढं त्यांना खस्ता खावा लागले की त्यांना शाळा साधी शिकताना पहिल्या दुसऱ्या वर्गापासून त्या गावातल्या जे सुवर्ण समाज असतील, जो कोणी अत्याचारी समाज असेल, त्या लोकांनी या पीडित समाजावर कशा प्रकारे अन्याय केला आणि त्यातून हे सगळे म्हणतो तापून कसे बाहेर निघाले, हा सर्व इतिहास आहे. की बाबासाहेबांनी हे सर्व करत असताना एवढ्या पदव्या घेतल्या, एवढं शिक्षण घेतलं, एवढे मोठे झाले, त्यानंतर ते त्या देशाच्या राज्यघटनेच्या समितीचे अध्यक्ष झाले आणि अशी एक मजबूत लोकशाही प्रधान राज्यघटना या देशाला त्यांनी दिली की जगाच्या पाठीवर त्या राज्यघटनेचा आज एक अलौकिक असा सन्मान आहे की भारतातली राज्यघटना हे लोकशाही पूरक आहे आणि लोकशाहीला मजबूत करणारी आहे. या आपल्या देशातली लोकशाही एवढी जगाच्या पाठीवर कुठल्याही देशामध्ये मजबूत नाही आहे. त्याचं सगळं श्रेय बाबासाहेबांना जाते आणि त्यांनी हे करताना म्हणतो ना आपण लोकशाहीचे जनक त्यांना म्हटलं तर वावगं ठरू नये. आणि या देशामध्ये जो एक दुर्लक्षित समाज, अस्पृश्य समाज, दलित समाज, त्या समाजामध्ये असा एकटा फक्त बौद्ध समाज नव्हता, तर आणखीन कितीतरी समाज होते की जे दुर्लक्षित होते, की जे आपण पाहतो त्यावेळेस ग्रामीण भागामध्ये घरापुढून जाताना सुद्धा यांना ते काय आपले पायातले खेटर डोक्यावर न्यावं लागत होते. कितीतरी त्यावेळेस ते अन्याय अत्याचार जे होते, आजही या समाजाच्या मनामध्ये एक चीड जे आहे ते सगळं तो इतिहास आहे. आणि त्या इतिहासातून त्यांनी त्या समाजाला बाहेर काढलं. जो समाज 2 वेळ साधं अन्न त्यांना मिळू शकत नव्हतं, त्यांना पुढं समाजामध्ये कुठं सन्मानाची वागणूक भेटत नव्हती, माणूस म्हणून त्यांना जगायची परवानगी नव्हती,
अशा त्या अस्पृश्य समाजाला या सगळ्या दरीतून त्यांनी बाहेर काढलं आणि मानानं सन्मानानं जगायचं एक त्यांना एक हे करून दिलं, व्यासपीठ करून दिलं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.